कुठलेही लग्न असू दे किंवा समारंभ, आपण मनसोक्त फटाके फोडत असतो. मात्र यंदाच्या दिवाळीत हेच फटाके विषारी ठरलेत. मुंबईसह दिल्लीकरांचा श्वास फटाक्यांमुळे झालेल्या वायू प्रदूषणामुळे कोंडलाय. 6व्या क्रमांकावरची मुंबई आता प्रदूषणाच्या श्रेणीत जगात 2ऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. का, कसं आणि कुणामुळे, पाहूया त्याच संदर्भातील हा एक रिपोर्ट. मुंबईकरांनो, दिवाळीत जरा जपूनच. तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू हवा प्रदूषणामुळे. तुम्ही राहताय जगातील 2ऱ्या सर्वाधिक प्रदूषित शहरात. दिवाळीनिमित्त घरोघरी आनंदाचं वातावरण आहे, मोठा उत्साह आहे. मात्र हाच उत्साह तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. दिल्लीत सध्या दिवाळीच्या काळात मोकळा श्वास घेणं कठीण झालंय. आणि मुंबईतही काही फारशी चांगली परिस्थिती नाही. फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर इतका वाढलाय की अनेकांना श्वसनाचे त्रास, दमा, खोकला, त्वचेचे आजार होतात. मुंबईतील प्रदूषणाची श्रेणी गेल्या काही दिवसात मध्यम पासून वाईटापर्यंत पोहोचली आहे. खरं तर कोर्टाने नागरिकांना फटाके वाजवण्यासाठी वेळ घालून दिली होती. मात्र मुंबईकरांनी कोर्टाच्या आदेशाला स्केराची टोपली दाखवत रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटलाय. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024च्या ताज्या अहवालात जगभरातील प्रत्येक 8व्या मृत्यूचं कारण वायू प्रदूषण ठरलंय. जगातील एकूण मृत्यूंपैकी 12% मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात. विषारी हवेने 8 दशलक्षहून अधिक लोकांचा बळी घेतलाय, तर तंबाखूमुळे 7.5 ते 7.6 दशलक्ष मृत्यू झालेत. याचाच अर्थ तंबाखूपेक्षाही वायू प्रदूषण आपल्यासाठी जास्त घातक बनतंय. जेव्हा फटाके फोडतात तेव्हा प्रत्येकाने समजा त्याच्या धुराड्यापासून दूर राहायचा प्रयत्न केला. कारण ह्याच्यामध्ये आजच माझ्याकडे 3 असे लहान लहान मुलं आले ज्यांना परवा फटाके फोडले आणि आज एकदम धाप लागली आणि ऑक्सिजन कमी झालं. औषधोपचार केल्यावर ताबडतोब चांगलं झालं. तर त्यामुळे एक सामाजिक धारणा अशी आहे की काही झालं तरी मला डॉक्टर किंवा औषधांनी चांगलं वाटतं. पण असं होऊच न देणं, याच्यावर फार भर देणं आवश्यक आहे. आता हवेचा गुणवत्ता निर्देशांक कसा ठरवला जातो ते पहा. 0 ते 50 उत्तम हवा, 51 ते 100 चांगली हवा, 101 ते 200 मध्यम प्रदूषित, 201 ते 300 दूषित, 301 ते 400 अत्यंत खराब आणि 401 ते 500 गंभीर. आणि त्यानंतर मुंबईतील तुम्ही राहत असलेल्या भागाचा AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स कुठपर्यंत पोहोचलाय हेही पहा. BKC 373, नेव्ही नगर कुलाबा 247, वरळी 204, छत्रपती शिवाजी विमानतळ 199, मालाड 197, माझगाव 196, देवनार 183, पवई 179, वांद्रे 178, वांद्रे पूर्व 170, कुलाबा 170, चकाला अंधेरी पूर्व 168, कांदिवली पूर्व 165, सायन 165, कुर्ला 156 ते 160, बोरिवली पूर्व 156 आणि जुहू 154. प्रदूषण थांबवण्याकरता सरकारकडूनच प्रथम पावलं उचलली गेली पाहिजे आणि ती ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत की कुठलाही आमचा हा धर्माचा सण आहे म्हणून फटाके मान्य करणं हा अत्यंत मूर्खपणा आहे. राजकीय मंडळी किंवा त्यांचे पक्ष यांनी लोकांच्या भवितव्याचा, त्यांच्या आरोग्याचा जर का विचार केला तर हे प्रश्न सहज सुटू शकतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. फटाक्यांमुळे फक्त मुंबईकरांचाच नव्हे तर दिल्लीकरांचाही श्वास कोंडलाय. देशभरात यंदा 7,000 कोटींचे फटाके नागरिकांनी विकत घेतलेत आणि त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये 6व्या क्रमांकावर असलेली मुंबई थेट 2ऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर दिल्ली 1ल्या क्रमांकावर आहे आणि कोलकाता 3ऱ्या. देशाच्या मौसम विभागाचा जो LED असतो त्याच्यावरती AQI जे आहे, परिसरातील हवेची गुणवत्ता जी असते ती दाखवली जाते, ती देखील दाखवण्यात आलेली नाहीये. मी आहे देशाच्या सध्या मौसम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आणि त्या बाहेर जो LED लावण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी साधारण दिल्लीतील जी हवेची गुणवत्ता आहे ती दाखवली जाते,
तो देखील बंद पडलेला आहे. आता एकंदर एक प्रश्न या निमित्ताने असं होतो की तांत्रिक बिघाड असल्यामुळे बंद पडलेला आहे. मात्र वेळ अशी आहे की दिल्लीतील सर्व हवा, अनेक ठिकाणी हवा जी आहे अत्यंत घातक प्रदूषित ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे. आरोग्यास घातक असलेल्या स्थितीत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 25 फटाक्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनने चाचणी केली होती. यावेळी फटाक्यांच्या आवाजाबद्दल काही दोष आढळले नाहीत, पण याच फटाक्यांमध्ये बेरियम नावाच्या बंदी घातलेल्या घातक रसायनाचा वापर झाल्याचा आरोप आवाज फाउंडेशननं केलाय. सण उत्सव हे कुटुंबाने एकत्र येऊन 4 क्षण आनंदात साजरा करण्यासाठी असतात. मात्र गेल्या काही काळापासून सगळ्यांची पावलं उत्सव साजरा करण्याऐवजी शोबाजी करण्याकडे जास्त वळतात. मात्र असं न करता एक जबाबदार नागरिक म्हणून आपण नियमांचं पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.